मित्रांनो, सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशा गरम वातावरणामध्ये आपल्याला नेहमी थंड आणि ताज्या गोष्टी खायची इच्छा होते. आणि याच काळात आपण एक फळ आवडीने खातो, ते म्हणजे टरबूज. टरबूज हे दिसायला आकर्षक आणि खायला खूपच गोड व रसाळ असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, हेच टरबूज खाताना अनेक लोक काही मोठ्या चुका करतात. काही जण त्यामध्ये मीठ टाकतात, तर काही जण इतर पदार्थ मिसळून खातात. पण या सवयी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. मित्रांनो, आजकाल बाजारामध्ये अशा प्रकारचे टरबूजही विकले जात आहेत, जे पूर्णपणे नैसर्गिक नसतात. त्यामुळे ते खाताना जर आपण योग्य खबरदारी घेतली नाही, तर आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की टरबूज खाताना कोणत्या चुका टाळाव्यात, कोणती खबरदारी घ्यावी आणि ते योग्य पद्धतीने कसं खावं, जेणेकरून त्याचा तुम्हाला पूर्ण फायदा मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. उन्हाळ्यात टरबूज म्हणजेच कलिंगड खाणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारण यात 90% पेक्षा जास्त पाणी असतं, जे हायड्रेशन टिकवून ठेवते. हे हृदयाचे आरोग्य सुधारते, वजन कमी करण्यास मदत करते आणि व्हिटॅमिन सी व ए मुळे त्वचा व डोळ्यांसाठी उत्तम आहे. शरीरातील पाण्याची पातळी टिकवते. टरबुजामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवते. यात आढळणारे लायकोपिन नावाचं अँटीऑक्सिडेंट हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करते. यामध्ये कॅलरीज अत्यंत कमी असतात आणि फायबर जास्त असते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर. व्हिटॅमिन ए आणि सी मुळे त्वचा नितळ राहते आणि केस निरोगी राहतात. टरबुजामध्ये फायबर असल्याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. स्नायूंचं दुखणं कमी करते. व्यायामानंतर होणारे स्नायूंचं दुखणं कमी करण्यासाठी टरबूजाचा रस मदत करतो. हे नैसर्गिक लघवीचं प्रमाण वाढवणारं आहे, जे किडनीला विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्यात खाणं उत्तम मानलं जातं, परंतु रात्रीच्या वेळी हे खाणं टाळावे. उन्हाळ्यात आढळणारे टरबूज हे अनक पौष्टिकतेने समृद्ध आणि एक चवदार आणि आरोग्यदायी फळ आहे. आता आपण जाणून घेऊया टरबूज खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ. उन्हाळ्यात आढळणारे टरबूज हे अनेक पौष्टिकतेने समृद्ध, एक चवदार आणि आरोग्यदायी फळ आहे, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. परंतु अनेक वेळा ते खाल्ल्यानंतर लोकांना पोटदुखी, गॅस, क्रॅम्प्स, ॲसिडिटीच्या तक्रारी होतात. त्यामुळे ते टाळण्यासाठी आणि टरबूजाचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी हे जाणून घ्या की त्याची खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ. उन्हाळ्यात शरीराला थंड आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी टरबूज हे खूप चांगलं फळ मानलं जातं. यात पोटॅशियम, रायबोफ्लेविन, लोह, कॅल्शियम, झिंक, फायबर, नियासिन, लोह, जीवनसत्व ए, बी, सी आणि लायकोपिन असे अनेक प्रकारचे पोषण असते, जे शरीराला तंदुरुस्त ठेवण्याचं काम करतात. परंतु हे सर्व पोषक घटक शरीरापर्यंत पोहोचवण्यासाठी ते योग्य आणि योग्य वेळी खाणं आवश्यक आहे, ज्याकडे बहुतेक लोक लक्ष देत नाहीत. तर आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत. तर रात्री टरबूज खाणं टाळावं, कारण यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. रात्री टरबूज खाल्ल्याने अपचनाच्या समस्या उद्भवू शकतात. यासोबतच क्रॅम्प्सही जाणवतात. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि गॅस, सूज येणे, ॲसिडिटी होणे. टरबूजमध्ये नैसर्गिक साखर असते. अशा वेळी रात्री खाल्ल्यानंतर लगेच झोपल्याने वजन वाढू शकते. टरबूज विकत घेतल्यानंतर काही वेळ पाण्यात बुडवून ठेवावे. 20 ते मिनिटांनी खा. टरबूज कापल्यानंतर बरेच दिवस साठवून ठेवू नका. ते 1 ते 2 दिवसात पूर्ण करा. ताजी फळे खाल्ल्याने सर्वाधिक फायदा होतो. टरबुजामध्ये 96% पाणी असतं, म्हणून ते खाल्ल्यानंतर पाणी, रस किंवा इतर पेये पिणं टाळावं. याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो. उलट्यांसारखी भावना, सूज येण्याबरोबर येते. टरबूज रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते आणि लठ्ठपणा सुद्धा कमी करते. जे लोक सतत कामाच्या तणावात राहतात त्यांच्यासाठी टरबूज गुणकारी आहे. त्यामुळे डोकं शांत आणि मन प्रसन्न राहते. ज्या लोकांना खूप राग येतो त्यांना टरबूज खाल्ल्यानंतर राग शांत करण्यास मदत होते.
टरबुजामध्ये 90% किंवा 96% पाणी असतं. हे खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता येत नाही. सोबत यामध्ये व्हिटॅमिन्स ए आणि सी देखील असतात. टरबूज असेच खाता येते किंवा त्याचा ज्यूस देखील करता येतो. फ्रूट सॅलड्समध्ये देखील कलिंगड ठेवता येते. कडक उन्हात बाहेर पडताच थकवा आणि ऊर्जेची कमतरता वाटू लागते. उन्हाळ्यात घामासोबत शरीरातील ऊर्जा सुद्धा बाहेर जाते. अशा हवामानात शरीरात पाण्याची थोडीशी देखील कमतरता झाल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळते. शरीराला साखर आणि पाण्याचे संतुलन मिळवून देणाऱ्या फळांना उन्हाळ्यात विशेष मागणी असते. उन्हाच्या कहिलीपासून गारवा देणाऱ्या हंगामी फळांची आवक वाढली आहे. उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन कायम राहू शकते. आता आपण जाणून घेऊया टरबूज खाण्याचे तोटे. पोटाचे विकार. जास्त खाल्ल्यास गॅस, जुलाब किंवा पोटाचे विकार उद्भवू शकतात. साखरेची पातळी. मधुमेह असलेल्यांनी मर्यादित प्रमाणात खावे, कारण यात साखरेचं प्रमाण जास्त असतं. किडनीचे आजार. जास्त पोटॅशियममुळे किडनीच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. चुकीची वेळ. रात्रीच्या वेळी टरबूज खाणं पचनासाठी कठीण असू शकते. जास्त टरबूज खाल्ल्याने शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण वाढू शकते. पोटॅशियमचे जास्त प्रमाण हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्याला प्रोत्साहन देते, ज्यामुळे टरबूजाचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास हृदयाचे ठोके अनियमित होतात किंवा हृदयाचे ठोके कमजोर होणे अशा समस्या उद्भवू शकतात. प्रत्येक गोष्टीचा अतिरेक झाल्यास नुकसान अटळ असते. आहाराच्या बाबतीत देखील काहीसा तसंच आहे. आहारात फायबरचं जास्त प्रमाण झाल्यास पोटाशी संबंधित अनेक विकार उद्भवू शकतात. या समस्यांमध्ये गॅस, पोट फुगणे आणि जुलाब यांसारख्या समस्यांचा समावेश होतो. टरबूजमध्ये देखील फायबर मोठ्या प्रमाणात असते. यामुळे याचे प्रमाणाबाहेर सेवन केल्यास पाचन संबंधित विकार होऊ शकतात.